बहिणींना आता 2 महिन्यांचे पैसे मिळायला सुरुवात झाल्याची ही बातमी आता समोर येतेय। 2 महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। साठी एक आनंदाची बातमी समोर येतेय। गेल्या 3 महिन्यांपासून रखडलेला निधी आता एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची आणि सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। ज्या गोष्टीची तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होता ती अखेर घडली आहे। राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पुन्हा एकदा हप्ता वितरणाला अत्यंत जोरात सुरुवात झाली असून अनेक लाडक्या ताईंच्या बँकेच्या खात्यावरती पैशांचा वर्षाव सुरू झाला आहे। मागील साधारणतः 2 ते 3 महिने झालं बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नव्हता, त्यामुळे हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि अखेरकार खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता बहिणींच्या खात्यावरती पैशांचा वर्षाव सुरू झाला आहे। म्हणजेच की खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे अखेरकार बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी काही हरकत नाही। बघा, आता यावेळेस अनेक बहिणींच्या खात्यावरती एकाच वेळी डबल हप्ता म्हणजेच की 3000 रुपये देखील जमा व्हायला सुरुवात झाली आहे। कालपासूनच अनेक बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा झाले असून आज वितरणाचा पुढचा टप्पा सुरू आहे। ज्या बहिणींच्या खात्यावरती अद्याप देखील पैसे जमा झाले नसतील तर अशा बहिणींना काळजी करण्याची बिलकुल गरज नाही, कारण की तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती आता 100% पैसे जमा होतील। पण आता तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील, जसे की ज्या लाडक्या ताईंना काल 1500 रुपये मिळाले तर अशा बहिणींच्या खात्यावरती आज पुन्हा 1500 रुपये जमा होणार का? ज्या ताईंना मागच्या काही दिवसांमध्ये 1 रुपया सुद्धा मिळाला नाही तर अशा बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार का? पैसे नेमके कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार? तर याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। बघा, एकदम सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। मार्च महिन्याचा 21वा हप्ता, एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता हा रखडलेला होता आणि आता रखडलेले हप्ते जमा होण्यास सुरुवात झाली। बघा, मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला नव्हता, एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला नव्हता आणि आता मे महिना चालू झाला आहे आणि मे महिन्याचा हप्ता या मे महिन्यामध्येच या ठिकाणी जमा होण्याची अपेक्षा आहे। आता रखडलेले हप्ते जमा होण्यास सुरुवात झाली आहे। म्हणजेच की बहिणींच्या खात्यावरती रखडलेला मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा होणार, रखडलेला एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता देखील जमा होणार। आता सध्या बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा होत आहे। बघा, एकदम सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती पैसे किती जमा होणार, कधी जमा होणार, सर्व काही तुम्हाला समजणार आहे। त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। बघा, मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली असून राज्यातील अनेक महिलांच्या खात्यावरती मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा झाला आहे। आता ज्या बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा झाला असेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार हे मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती अद्याप देखील कोणताच हप्ता जमा झाला नाही, म्हणजेच की मार्च महिन्याचा देखील हप्ता जमा झाला नाही आणि एप्रिल महिन्याचा देखील हप्ता जमा झाला नाही, तर अशा बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजेच की बघा, जर तुमच्या बँकेच्या खात्यावरती मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला असेल तर आता तुमच्या खात्यावरती एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे तुम्हाला समजणार आहे। त्याचबरोबर जर कदाचित तुमच्या बँकेच्या खात्यावरती अद्याप देखील मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर आता तुमच्या खात्यावरती मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा देखील हप्ता नेमका कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही हे देखील लक्षात घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट।
तर आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी, खास करून ज्या बहिणी हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत होत्या, तर अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात आधी आणि सर्वात फास्ट ही महत्त्वाची अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत अगदी काळजीपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आणि हो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमच्यापैकी कोणाकोणाच्या खात्यावरती पैसे जमा झाले. बघा, सर्व काही माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले असतील किंवा तुमच्या खात्यावरती अद्याप देखील पैसे जमा झाले नसतील तरी देखील तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. फक्त आता 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. बघा, सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 21वा आणि 22वा हप्ता वितरणाबाबत सध्या नेमकी काय परिस्थिती आहे. अनेक लाडक्या बहिणी संभ्रमामध्ये आहेत की नेमका कितवा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच सरकार एकाच वेळी 2 हप्ते वाटप करत आहे का, असा देखील प्रश्न आता बऱ्याच बहिणींना पडलेला आहे. तर बघा, सध्या मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर काही तांत्रिक कारणामुळे मागचे राहिलेले हप्ते देखील आता एकत्र या ठिकाणी बहिणींच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे अखेरकार खूप दिवसानंतर बहिणींना दिलासा मिळत आहे. आता काही तांत्रिक कारणामुळे मागील काही महिन्यांमध्ये हप्ता जमा झाला नसला तरी अखेरकार आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे नक्कीच आता या ठिकाणी बहिणींना दिलासा मिळेल. पण आता येथे खरी गोष्ट तुम्हाला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. बघा, महिला व बालविकास मंत्रालयाने किंवा आदिती तटकरे मॅडम यांनी अद्याप त्यांच्या फेसबुक किंवा ट्विटरवरती या हप्त्याबाबत अधिकृत घोषणा केली नाही. आता मागच्या वेळी प्रत्येक हप्त्याची माहिती दिली जात होती, पण यावेळी सरकारने कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. म्हणजेच की पूर्वी काय व्हायचं, तर हप्ता वाटप करण्याच्या आधी सरकार काय करायचं, तर हप्त्याची पूर्वकल्पना द्यायचं. परंतु यावेळेस आता डायरेक्ट बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आता सध्या जर बघायला गेलं तर समोर आलेल्या आकडेवारीनुसार अजूनही जवळपास 77% लाडक्या ताईंना या टप्प्यातील पैसे मिळाले नाहीत. आता राज्यातील साधारणतः लाडक्या बहिणींची संख्या ही 2,46,00,000 आहे आणि त्यापैकी सुमारे आतापर्यंत केवळ 40 ते 50 लाख बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले असून उर्वरित बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. बघा, पैशाचे वाटप सुरू झाले आहे. त्यामुळे जर अजून देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अजिबात घाबरू नका. हे पैसे आता वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वाटप केले जात आहेत. साधारणपणे सकाळच्या पहिल्या टप्प्यामध्ये खूप तुरळक प्रमाणामध्ये किंवा हळूहळू पैसे खात्यावरती जमा होतात, ज्यामुळे अनेकांना वाटते की वाटप या ठिकाणी थांबले. परंतु पैशांचे वाटप थांबलेले नाही. पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. बघा, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार दुपारचा टप्पा म्हणजेच की दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंतची ही वेळ सर्वात महत्त्वाची ठरत आहे. मागच्या हप्त्यावेळी संध्याकाळी पैसे जमा होत होते, पण या 21व्या हप्त्याचे जास्तीत जास्त पैसे हे दुपारच्या टप्प्यामध्ये जमा होताना आपल्याला सध्या बघायला मिळत आहे. जर काही तांत्रिक कारणामुळे तुम्हाला दुपारी पैसे मिळाले नाहीत तर काळजी करू नका. संध्याकाळचा जो या ठिकाणी टप्पा असतो म्हणजेच की सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत, तर या वेळेमध्ये देखील बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत. म्हणजेच की एकंदरीत जर सर्व गोष्टींचा विचार केला तर अखेरकार बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. आणि अद्याप देखील जर तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर येत्या 2 ते 3 तासांमध्ये पैसे जमा होतील. येत्या 10 ते 15 मिनिटांमध्ये देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. आणि जर कदाचित आज खात्यावरती पैसे जमा होऊ शकले नाही तर उद्या पैसे जमा होतील, कारण की पैशांचे वाटप हे साधारणतः 4 ते 5 दिवस सुरू असते. त्यामुळे जर आज पैसे जमा झाले नाही तर उद्या 100% जमा होतील. त्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, किती हप्ते जमा होत आहेत? तर बघा, सध्या तरी फक्त मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा होत आहे आणि बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला आहे.
आता ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर काळजी करू नका, येत्या अवघ्या काही तासांमध्ये तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होतील. आता बऱ्याच बहिणींचा असा देखील प्रश्न असेल की मार्च महिन्याचा 21वा हप्ता तर जमा होत आहे, मग एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता कधीच जमा होणार? तर बघा, एप्रिल महिन्याचा देखील हप्ता रखडलेला आहे आणि सध्या मे महिना चालू आहे. आता मार्च महिन्याचा रखडलेला हप्ता जमा होत असून लवकरच एप्रिल महिन्याचा देखील हप्ता तसेच मे महिना सुरू असल्यामुळे या मे महिन्याचा देखील हप्ता लवकरच बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. सध्या तरी फक्त मार्च महिन्याचा हप्ता जमा होत असला तरी लवकरच बहिणींच्या खात्यावरती एप्रिल महिन्याचा आणि मे महिन्याचा देखील हप्ता जमा होणार असल्यामुळे नक्कीच या मे महिन्यामध्ये बहिणींना दिलासा मिळू शकतो, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. बघा, पुन्हा एकदा सांगतो, सध्या तरी फक्त मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे किती तर 1500 रुपये जमा होत असून लवकरच एप्रिल महिन्याच्या 22व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि मे महिन्याच्या 23व्या हप्त्याचे 1500 रुपये देखील खात्यावरती जमा होतील. त्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. सध्या मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा होत आहे. बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती 21व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असून आता ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर येत्या अवघ्या काही तासामध्ये पैसे जमा होतील, कारण की हप्त्याचे वाटप हे सुरू असल्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. किती वाजता पैसे जमा होत आहेत हा देखील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, समोर आलेल्या माहितीनुसार दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत देखील या ठिकाणी बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात आणि त्यानंतर 5 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत देखील बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात. आणि जर कदाचित आज पैसे जमा झाले नाही तर उद्या 100% खात्यावरती पैसे जमा होतील, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची अत्यंत या ठिकाणी महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न केला. ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. तसेच इतर लाडक्या बहिणींना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.